नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायाच जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायाच जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, न लगती सायाच जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. या बिनानिक असता पैसा धन, या बिनानिक असता पैसा धन, वाहतसे आन विठोबाची, न लगती सायाच जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे, न लगती सायाच जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. विठ्ठल विठ्ठल यंत प्रविश मम वाचमिमं प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरणा श्रवणत्वगाधिं, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारो प्रथमनं, ताली वाजवायची सर्व. संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्पुर दिक्प्रदेशं, विधींद्रादिदैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, Oh,
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वाते हुसीत पावन ती प्रतीक्षा महिंद्रा समान तया श्रोत्याची आचरे निजान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कुकळ सुरा राखा ही कीर्तने वैवासित लोका तया छत्रपतींच्या चरणी जाण साष्टांग नमन करीत असो ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञान मूर्तितम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम एकम नित्यम विमल वचनम सर्वदेहि साक्षभूतम भावातीतम त्रिगुरहितम श्री सद्गुरुतम नमामि मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरण तुमच्या लागल निज चरण तुमच्या लागल निज चरण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरण तुमच्या लागल निज चरण तुमच्या लागल निज चरण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरण आहो स्वामी सोया देवा यावरी तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर विठ्ठल नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त नाही तर शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्य वास करते नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील उपदेश करणारे की राजा आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ हा आमचा परमार्थ आहे काय आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश छत्रपती शिवाजी राजे यांना करणारे त्यांचे आद्य गुरु जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अतिशय गोड 6 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा मायबापा करता निवडला कार्यक्रमाचं आयोजन काय नियोजन काय हे जरी तुम्हा सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे किंवा कार्यक्रमाचा नियम दंडक आहे अल्पसा परिहार देणं परात्पर परमरसिक भक्तवांचल्य कल्पतरू भक्तवांचल्य दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने चालू असलेला हा तृतीय तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह श्री संतोषी मातेच्या कृपेने व तसंच गुरुवर्य गोपालदासजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने तसंच सोमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तसंच नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली आणि ही सेवा मला ज्यांच्यामुळं मिळाली ते माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग महामेरू दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच समाज प्रबोधनकार भागवताचार्य कीर्तनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबा यांच्या दोघांच्या चरणी एकदा नतमस्तक होते आणि माझ्या कार्यक्रमाकडे वळते विठ्ठल आता मला सांगा या ठिकाणी कीर्तन कशा निमित्त आहे नवरात्र उत्सव काय चालू आहे नवरात्र उत्सव आई दुर्गेचे 9 रूप आई दुर्गेचे 9 रूपापैकी आजचा हा दुसरा दिवस म्हणजे आजची ही दुसरी माळ आई दुर्गेच्या 9 रूपापैकी दुसरं रूप म्हणजे ब्रह्मचारिणी माता काय ब्रह्मचारिणी माता ही 9 दुर्गापैकी दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी माता ही कशी आहे तिचं रूप हे अतिशय देखणं आहे ब्रह्मचारिणी मातेचं रूप अतिशय देखणं आहे तिच्या उजव्या हातामध्ये जपमाळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू असं तिचं रूप आहे
जन्मामध्ये हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. नारद महर्षी यांनी ब्रह्मचारिणी मातेला तपश्चर्या करण्यासाठी सांगितली की हे ब्रह्मचारिणी माते, तू तपश्चर्या कर. का? तुला भगवान शंकरपती पाहिजे असेल तर तू तपश्चर्या कर. त्यावेळेस ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी माता ही तपश्चर्या करू लागली आणि तिने 1000 वर्ष फळं खाऊन तपश्चर्या केली. फळं खाऊन तपश्चर्या करत असताना ब्रह्मचारिणी मातेला अतिशय उन्हाचा पावसाचा त्रास झाला. त्यानंतर ब्रह्मचारिणी मातेने 3000 वर्ष काय केलं? 3000 वर्ष झाडाची जमिनीवर पडलेले पानं खाऊन तपश्चर्या केली. त्यानंतर ब्रह्मचारिणी मातेने ते पानं खायची सोडून दिली. त्यावेळेस त्यांना अपर्णा असे नाव पडले. काय? अपर्णा असे नाव पडले. असंच ब्रह्मचारिणी माता तपश्चर्या करू लागली. त्यावेळेस ब्रह्मचारिणी मातेच्या आईला फार वाईट वाटले. ब्रह्मचारिणी मातेची आई ब्रह्मचारिणी मातेला म्हणते, अगं नको करू. काय म्हणते? अगं नको करू, तपश्चर्या नको करू असं म्हणते. परंतु भगवान परमात्मा ब्रह्मचारिणी मातेची सर्व तपश्चर्या पाहत होता. ब्रह्मचारिणी मातेची तपश्चर्या भगवान परमात्मा पाहत होता आणि भगवान परमात्माला तिची दया आली आणि त्याने आकाशवाणीद्वारे सांगितलं की हे माते, आतापर्यंत तुझ्या एवढी कठोर तपश्चर्या कुणीच केलेली नाहीये. तुझी जी इच्छा असेल, तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल ती तुझी पूर्ण व्हावी असं भगवंताने त्या ठिकाणी ब्रह्मचारिणी मातेला सांगितलं. असो, आजचा हा दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी माता ही 9 रूपापैकी एक रूप आहे. आई दुर्गेचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी माता आहे. असो, ब्रह्मचारिणी मातेच्या सर्वांनी एकदा नतमस्तक हो ब्रह्मचारिणी मातेला अशी प्रार्थना करते की हे माते, तुम्हा सर्वांना ब्रह्मचारिणी मातेने सुख समृद्ध ऐश्वर्य देव, तिने तुमचं आयुष्य हे भरभराटीचं घालावं असं मी तिच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या सेवेकडे ते आता या ठिकाणी आपण आई जगदंबा ही कशी प्रगट झाली ते पाहू. ऐका. महिषासुराचे वडील म्हणजे सिंधुरासुर नावाचा दैत्य होता आणि सिंधुरासुर नावाच्या दैत्याने भगवान परमात्म्याची तपश्चर्या केली. भगवान परमात्म्याची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाले. भगवान परमात्मा सिंधुरासुराला म्हणाले, अरे बोल, तुला काय पाहिजे? त्यावेळेस सिंधुरासुर म्हणाला की मला त्रैलोक्य काबीज करणारा पुत्र हवंय. काय म्हणले? त्रैलोक्य काबीज करणारा पुत्र मला पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात, तथास्तु, तथास्तु असं म्हटलं आणि त्याला सांगितलं की हे बघ सिंधुरासुर, तू जंगलात जात असताना, काय म्हणले? तू जंगलात जात असताना तुला पहिल्यांदा जो कोणी दिसेल त्याच्यासोबत तुझा संयोग झाल्याच्या नंतर तुला पुत्राची प्राप्ती होईल. सिंधुरासुर जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये जात असताना त्याला पहिल्यांदा काय दिसली? म्हैस दिसली. त्याला म्हैस दिसली आणि म्हशीसोबत त्याचा संयोग झाला आणि त्या ठिकाणी त्याला पुत्र प्राप्त झाला आणि त्या पुत्राचं नाव ठेवण्यात आलं महिषासूर. का? तर कारण तो म्हशीच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं महिषासूर असं नाव ठेवण्यात आलं. ऐका, महिषासुराने त्रैलोक्य आपल्या हाती काबीज केलं. काय? महिषासुराने त्रैलोक्य आपल्या हाती काबीज केलं आणि त्याने भगवंताची तपश्चर्या केली. भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाले. भगवान परमात्मा महिषासुराला म्हणाले, अरे सांग, तुला काय पाहिजे? त्यावेळेस महिषासूर म्हणतो, अहो मला मृत्यू नकोय. सगळेच गाडं इथंच थांबतं. काय? मला मृत्यू नकोय असं तो म्हणाला. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाले, अरे असं कसं? मृत्यू हे कोणाला सुद्धा टळत नाही, तुला तर मरावंच लागेल. मग त्यावेळेस महिषासूर थोडासा विचार करतो. महिषासूर विचार करतो आणि महिषासूर भगवान परमात्म्याला म्हणतो, भगवंता, मला मृत्यू फक्त स्त्रीच्याच हातून पाहिजे. कारण त्याला वाटलं स्त्री काहीच करू शकत नाही. मग त्याने भगवंताला तसा वर मागितला की मला मृत्यू हा स्त्रीच्याच हाताने पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने तथास्तु असं सांगितलं. तथास्तु असं सांगितलं. महिषासुराला वाटलं आता माझ्यासारखा कुणीच नाहीये. महिषासुराने सज्जनाला त्रास देण्यास सुरुवात केला. देवतांना त्रास देण्यास सुरुवात केला. मंदिरं पाडली, पुराणं जाळून टाकली.
अक्षरशः त्याने सज्जनाला त्रास देण्यास सुरुवात केला. तो सज्जनाला त्रास देऊ लागला. त्यावेळी सर्व देवी देवता फार कंटाळले. कंटाळल्याच्या नंतर भगवान विष्णूच्या शरीरातून तामस गुणाची निर्मिती झाली. ऐका, भगवान विष्णूच्या शरीरातून तामस गुणाची निर्मिती झाली. भगवान ब्रह्माच्या शरीरातून राजस या गुणाची निर्मिती झाली. लक्ष देऊन ऐका, भगवान विष्णूच्या शरीरातून तामस या गुणाची निर्मिती झाली आणि भगवान ब्रह्माच्या शरीरातून राजस या गुणाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या शरीरातून सात्विक या गुणाची निर्मिती झाली. राजस तामस सात्विक या तिन्ही गुणाचं एकत्रित करून जो देह प्रगटला त्याच देहाला म्हणतात अनादि निर्गुण प्रगटली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मर्दनाला त्रिविधतापाशी करावया साधनी. भक्ताला की पावस निर्वाणी. आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेना. आईचा जोगवा जोगवा मागेना. आईचा जोगवा जोगवा मागेना. ऐका, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. काय सांगतात? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला तुमच्या या देहाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर सर्वात सोपं असणारं साधन म्हणजे भगवंताचं नाव आहे. ते नाव तुम्ही मुखाला घ्या. ते नाव जर तुम्ही मुखाला घेतलं तर काय होईल? तुमच्या जन्माजन्मातलं पाप हे नाहीस होईल. जळतील पापे जन्मांतरीची. यापुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवंताचं नाव तुम्ही जर मुखाला घेतलं तर तुम्हाला सायास करायची गरज नाही. तुम्हाला तपश्चर्या करायची गरज नाही. तर तो भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. काय म्हणतात? एका ठिकाणी बसून आपलं चित्त एकाग्र करून त्या भगवंताचं नाव तुम्ही मुखाला घ्या. कोणत्या नावाचा तुम्ही जप करा तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी या मंत्राने तुम्ही सर्व काळ हा मंत्र जपा. कारण परत जगद्गुरु तुकोबाराय तेच सांगतात की तुका म्हणे सोपे आहे सर्वहून. भगवंताचं नाव हे सगळ्यात सोपं आहे म्हणून ते तुम्ही मुखाला घ्या. विठ्ठल आता इथं मला असं म्हणावं असं वाटतंय की भाग्याचा उदय. कारण ऐका, एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे सपने तो हर कोई सजाता है. काय? सपने तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी के सपने पूरे नहीं होते. तसंच इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे भगवान परमात्मा बुलाता है. ऐका, म्हणजे तुम्ही या ठिकाणी सर्वजण आलात त्या भगवंतांनी तुम्हाला निरोप पाठवला. म्हणजे प्रत्येकजण या ठिकाणी येऊ शकत नाही. ज्याचं पुण्य आहे म्हणजे ज्याच्या नशिबात आहे तेच या ठिकाणी येऊ शकतं. बाकी कुणीही येऊ शकत नाही. म्हणून ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की काय करा? भगवंताचं नाव मुखाला घ्या. आता मला सांगा महिला मंडळ, तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही आतापर्यंत किती कीर्तन ऐकली हो? भरपूर ऐकली. बोलत चला. किती कीर्तन ऐकली? मला आवाज येत नाही तुमचा. किती ऐकली? भरपूर ऐकली. आतापर्यंत तुम्ही भरपूर कीर्तन ऐकली. मग तुम्हाला कीर्तनात कसं भजन करायचं काय ते सगळं माहिती. मला तरी वाटतं माहिती. मग ज्या वेळेस मी कीर्तनामध्ये भगवंताचं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण घेईन त्यावेळेस सर्वांनी मुखाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं. चालतंय? चालतंय का? बोलत चला ना जरा. चालतं का तसं? नाही. तर ज्या वेळेस मी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण घेईन त्यावेळेस प्रत्येकाने मुखाने नामस्मरण करायचंय आणि हाताने टाळी वाजवायची. विठ्ठल फक्त
जगद्गुरु तुकोबारायांनीच नाही तर सर्व संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की भगवंताचं नाव हे श्रेष्ठ आहे. तुम्हाला तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याचं नाव तुम्ही तुमच्या मुखाला घ्या. आणि जर आपण त्यांचं नामस्मरण केलं नाही, काय भगवंताचं नामस्मरण जर आपण केलं नाही तर त्याचा परिणाम काय होतो नाथ महाराज पिंगळ्यामध्ये सांगतात. काय सांगतात? पिंगळ्यामध्ये सांगतात, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं सरस्वती शेवटी टाळी वाजवायची सर्व टाळी शेवटी सरस्वती शेवटी बांधून येईल सरस्वती शेवटी नाजनी आमचे काय आमचे नामस्मरण केलं नाही तर त्याचा काय परिणाम होतो हे सुद्धा नाथ महाराजांनी पिंगळ्यामध्ये सांगितलं आहे. ऐका, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवंताचं नामस्मरण करा, कारण भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या जन्माजन्मातलं पाप हे नाहीच होतं. तुम्ही म्हणाल ताई आल्यापासून तेच सांगताय, भगवंताचं नामस्मरण करा तुमचे पाप नष्ट होतील, परंतु मी असंच सांगत नाही, उदाहरणासह पटवून सांगते. ऐका, दोन सख्खे भाऊ होते, एक आस्तिक होता, एक नास्तिक होता. जो आस्तिक होता तो भगवंताचं नामस्मरण करायचा, परमार्थ करायचा, भजन करायचा, दररोज देवपूजा करायचा. आणि जो नास्तिक होता ना तो काय करायचा? खायचा प्यायचा, निवांत टीव्ही पुढं झोपायचा, तो काही करत नव्हता. मग जो आस्तिक होता तो भगवंताचं नामस्मरण करायचा, चिंतन करायचा. मग त्या आस्तिकाच्या मनात एक वेळेस आलं की आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्या गावामध्ये सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं पाहिजे असं त्या आस्तिकाच्या मनात आलं. आणि त्याने भागवत कथेचं आयोजन केलं. भागवत कथेचं आयोजन केलं. कथेचं आयोजन केल्याच्या नंतर जे कोणी भागवताचार्य होते ते त्या ठिकाणी 7 दिवस आले. 7 दिवस कथा केली आणि कथा केल्याच्या नंतर त्यांचं आता जाण्याची वेळ आली. जाण्याची वेळ आली, ते आता जाणार. मग त्यावेळेस त्यांचा काय दक्षिणा होता, म्हणजे त्या ठिकाणी जेवढे काही महाराज लोक आले होते तेवढ्यांना त्यांचं पाकिट म्हणजे दक्षिणा देण्यात आला. आणि दक्षिणा दिल्याच्या नंतर त्यावेळेस तो आस्तिक म्हणतो, आस्तिकाला तो भागवताचार्य म्हणतो की का हो तुम्हाला एक भाऊ आहे ना? तो म्हणतो हा आहे ना. तो म्हणतो तुमचा भाऊ कुठे आहे? तो म्हणतो आहे, घरात आहे, झोपलाय तो. त्यावेळेस ते म्हणतात आणि ते एका दिवशी माझी कथा ऐकण्यासाठी आले नाही, ते सप्ताहामध्ये एका दिवशी सुद्धा मला दिसले नाही. तो म्हणतो अहो त्यांना आवडत नाही, तो येत नाही, तो टीव्ही समोर झोपलाय. काय म्हणले ते? तो त्या रूम मध्ये झोपलाय. त्यावेळेस ते भागवताचार्य म्हणतात की मला त्या ठिकाणी घेऊन चला. मग त्या महाराजांना त्या ठिकाणी नेण्यात आलं. म्हणजे जो आस्तिक होता तो त्या महाराजांना घेऊन गेला. महाराजांना त्या नास्तिक व्यक्तीजवळ घेऊन गेल्याच्या नंतर महाराज त्या नास्तिकाला म्हणतात का रे तुम्हाला सप्ताहामध्ये एक दिवस सुद्धा दिसला नाही? त्यावेळेस तो म्हणतो अहो महाराज तुमची कथा झाली ना? तो म्हणतो हा झाली. तो म्हणतो तुमचं पाकिट भेटलं ना? महाराज म्हणतात हा भेटलं. मग त्यावेळेस तो नास्तिक म्हणतो तुम्ही जा ना, माझं कशाला डोकं खाता, असं तो म्हणतो त्यांना. त्यावेळेस ते महाराज म्हणतात अरे मी जाणारच आहे, मी काही तुझ्या घरी मुक्कामाला थांबणार नाही, मी जाणारच आहे, परंतु जाण्याच्या अगोदर मला असं वाटतं की तू भगवंताचं नाव एकदा मुखाला घ्यावं. काय? ते म्हणतात की मी जायचंय, मी जाणार आहे, परंतु मी जायच्या अगोदर मला असं वाटतं की तू भगवंताचं नाव हे एकदा मुखाला घ्यावं. परंतु तो नास्तिक म्हणतो मी नाही घेणार. त्याने एका शब्दात सांगून टाकलं मी नाही घेणार. त्यावेळेस महाराज म्हटले तू कसाच घेत नाही मी बघतो. महाराज म्हणले नाव घे. तो म्हटला घेणार नाही. महाराज म्हणले नाव घे. तो म्हणला घेणार नाही. त्यावेळेस महाराजांनी त्याच्या जे अंगावरती उडी मारली तो लगेच म्हणला रामकृष्ण हरी. तो काय म्हणला? रामकृष्ण हरी असं म्हटला. आणि असं म्हटल्याच्या नंतर काही दिवसांनी
म्हणजे त्याचं वय झाल्याच्या नंतर तो मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर यमराजाने त्याला वरती नेल्याच्या नंतर चित्रगुप्ताजवळ नेलं आणि चित्रगुप्ताला आणि यमराजाला प्रश्न पडला की बाबा आता याला नरकामध्ये घालावं तर याने भगवंताचं नाव हे एकदा मुखाला घेतलंय. काय? याला नरकामध्ये घालावं तर याने भगवंताचं नाव हे एकदा मुखाला घेतलंय आणि याला स्वर्गामध्ये घालावं तर यांनी भगवंताचं नाव एकदाच घेतलंय. त्याचं करावं काय असा प्रश्न त्यांना पडला. असा प्रश्न पडल्याच्या नंतर यमराजा आणि चित्रगुप्त कुठे गेले? भगवान कुठे गेले? भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराला विचारलं, हे बघा भगवंता, याने याच्या जीवनामध्ये भगवंताचं नाव हे एकदाच मुखाला घेतलं आहे. याला स्वर्गामध्ये घालावं की नरकामध्ये घालावं हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. याचं उत्तर तुम्हीच सांगा. तस भगवान शंकराला सुद्धा प्रश्न पडला की बाबा आता याला स्वर्गात घालावं तर यांनी एकदाच नाव मुखाला घेतलंय आणि याला नरकात घालावं तर यांनी एकदा नाव मुखाला घेतलंय. सगळ्यांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस चित्रगुप्त, यमराजा आणि भगवान शंकर कुठे गेले? भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूला म्हणाले, हे बघा भगवंता, याला स्वर्गामध्ये घालावं तर यांनी तुमचं नाव हे एकदा मुखाला घेतलंय. काय? याला स्वर्गामध्ये घालावं तर याने तुमचं नाव हे एकदा मुखाला घेतलंय आणि याला नरकामध्ये घालावं तर तुमचं नाव एकदाच घेतलंय. करायचं काय? त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी त्यांना म्हणतात, हे बघा, या वैकुंठामध्ये सहजासहजी कोणी सुद्धा येत नाही. काय म्हणतात? या वैकुंठामध्ये सहजासहजी कोणी येत नाही, परंतु हा तुमच्या दोघाच्या खांद्यावरती बसून वैकुंठाला आलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कोणी एकदा वैकुंठाला आला रे आला तो परत कधी जात नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, याने याच्या जीवनामध्ये भगवंताचं नाव हे एकदा मुखाला घेतलं तर याला वैकुंठाची प्राप्ती झाली. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला तुमच्या या देहाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर भगवंताचं नाम तुम्ही मुखाला घ्या. तसं पाहायला गेलं तर भगवंताचं नाव हे भगवंतापेक्षा श्रेष्ठ ठरतं. काय? भगवंतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरतं. तुम्ही म्हणाल तर असं काही नका सांगू, पण मी काही सांगत नाही. भगवान प्रभू रामचंद्र माहिती सर्वांना, प्रभू रामचंद्र यांच्या राज्यामध्ये म्हणजेच त्यांच्या दरबारामध्ये एक वेळेस असंच सर्वांसमोर एक प्रश्न उभा राहिला की भगवान परमात्मा मोठा की भगवंताचं नाव मोठं. सर्वांनी नारद मुनीला प्रश्न केला, हे बघा नारद मुनी, तुम्ही महर्षी आहात ना, मग आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आम्हाला सांगा, भगवान परमात्मा मोठा की त्या भगवंताचं नाव मोठं? त्यावेळेस नारद मुनीला सुद्धा प्रश्न पडला की आता याला उत्तर काय द्यावं. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. मी काय करतो तर याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देतो. काय म्हणतात ते, सभेमध्ये मी उद्या याचं उत्तर तुम्हाला देतो असं सांगतात. आणि लगेच नारद मुनी हनुमंताला गाठतात. नारद मुनी हनुमंताकडे जातात. हनुमंताला सांगतात, हे बघ हनुमंतराया, उद्या तू सभेमध्ये गेला ना, सभेमध्ये गेल्याच्या नंतर एक काम माझं कर, ते म्हणजे तू सभेमध्ये गेल्याच्या नंतर सर्वांना प्रणाम कर, सर्वांना नमस्कार कर. फक्त विश्वामित्राकडे पाहू सुद्धा नको आणि त्यांना प्रणाम सुद्धा करू नको. विश्वामित्र म्हणजे कोण? प्रभू रामचंद्र यांचे गुरु. नारद महर्षी हनुमंतरायाला सांगतात की उद्या सभेमध्ये तू गेल्याच्या नंतर विश्वामित्राला प्रणाम करू नको, त्यांना नमस्कार करू नको असं सांगितल्याच्या नंतर हनुमंतराय ऐकतात. दुसऱ्या दिवशी ते सभेमध्ये गेले. सभेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी सर्वांना नमस्कार केला, सर्वांकडे पाहिलं, फक्त विश्वामित्राकडे पाहिलंच नाही, त्यांना नमस्कारच केला नाही. मग लगेच नारद महर्षी विश्वामित्राजवळ गेले. विश्वामित्राला म्हणाले, बघितलं का गुरुवर्य, बघितलं का, तो हनुमंतराय आज सभेमध्ये आले, त्यांनी सर्वांना नमस्कार केला, सर्वांना प्रणाम केला, परंतु तुमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. नारद मुनी आधीच म्हणतात कळीचा नारद. विश्वामित्राकडे गेले, लगेच सांगितलं
काय तुम्हाला प्रणाम सुद्धा केला नाही. विश्वामित्र लगेच रागाने ताडकीने उठले. प्रभू रामचंद्रांजवळ गेले. प्रभू रामचंद्रांना जाब प्रश्न केला की काय काय चाललंय तुमच्या सभेमध्ये. अहो आज माझ्यावरती अन्याय झाला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात काय झालं गुरुवर्य, काय अन्याय झाला तुमच्यावरती ताबडतोब सांगा. ज्यांनी कोणी तुमच्यावरती अन्याय केला ना त्याला मी लगेच शिक्षा देईन आणि अशी शिक्षा देईन तुम्ही जे म्हणता ती मी त्याला शिक्षा देईन. त्यावेळेस विश्वामित्र हे काय करतात, प्रभू रामचंद्रांकडून वचन घेतात की तुम्ही मी सांगन ती शिक्षा तुम्ही त्यांना द्यायला हवी. त्यास प्रभू रामचंद्र त्यांना वचन देतात की तुम्ही जे सांगता ती शिक्षा मी या ठिकाणी तुम्हाला देईन असं सांगितलं. त्यावेळेस लगेच विश्वामित्र म्हणाले तुमचा सेवक हनुमंतराय सभेमध्ये आला. सभेमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी सर्वांना नमस्कार केला, सर्वांना प्रणाम केला, परंतु माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काय म्हटले, त्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही असं म्हटल्याच्या नंतर विश्वामित्र म्हणाले की त्याला देहदंडाची शिक्षा द्या, देहदंडाची शिक्षा द्या. प्रभू रामचंद्रांना वाईट वाटलं. आता आपण हनुमंतरायाला देहदंडाची शिक्षा कशी काय द्यायची. त्यांना वाईट वाटलं, परंतु आता काही करता येत नव्हतं. कारण विश्वामित्राला वचन दिलं होतं की मी तुम्ही जे सांगता ती मी शिक्षा त्यांना देईन. आता प्रभू रामचंद्रांसमोर प्रश्न निर्माण झाला आणि त्यावेळेस नारद महर्षी हनुमंतरायाजवळ गेले आणि हनुमंतरायाला सांगितलं हे बघा हनुमंतराया, उद्या भगवान परमात्मा म्हणजेच प्रभू रामचंद्र तुम्हाला मारण्यासाठी येणार आहेत. तुम्ही काय करा, शरयू नदीमध्ये जा आणि शरयू नदीमध्ये अंघोळ करा म्हणजे स्नान करा आणि स्नान केल्याच्या नंतर सूर्याकडे तोंड करून जय राम श्रीराम अशा नावाचा जप करा असं सांगितलं. दुसरा दिवस निघाला. हनुमंतराय शरयू नदीमध्ये गेले, स्नान केलं, सूर्याकडे पाहून जय श्रीराम असा जप करू लागले. आणि ऐका त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले. धनुष्य बाण घेऊन प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि प्रभू रामचंद्रांनी आपले बाण हनुमंतरायावरती सोडण्यासाठी चालू केले. ऐका आतापर्यंत प्रभू रामचंद्राचा एक सुद्धा बाण वाया गेला नव्हता. त्या प्रभू रामचंद्राचे सगळे बाण वायाला गेले. का तर हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं, त्यांचं नाव मुखाला घेतलं, तर त्यांना त्यांच्या नावाचं सुरक्षा कवच प्राप्त झाला आणि प्रभू रामचंद्राचे सगळे बाण वायाला गेले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भगवंतापेक्षाही भगवंताचं नाव श्रेष्ठ ठरतं. आणि दुसऱ्या दिवशी नारद मुनी त्या ठिकाणी सभेमध्ये गेले आणि सभेमध्ये गेल्याच्या नंतर सर्वांना सांगितलं आता बोला भगवान परमात्मा मोठा की भगवंताचं नाव मोठं. त्यावेळेस सगळेजण जय श्रीराम असं म्हणाले. काय म्हणाले, जय श्रीराम. काय म्हणाले, वा, ते असं म्हणाले. मग मला सांगायचं एवढंच की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भगवंताचं नामस्मरण करा, तुमच्या जन्माजन्मातली पाप नाहीशी होतील. अभंगाचं प्रथम चरण. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. टाळी वाजवा सर्वांनी. God
संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवंताचं नाव तुम्ही मुखाला घ्या, तुमच्या जन्माजन्मातली पाप नाहीशी होतील. पुढे जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणजे काय सांगतात, जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नाव तुम्ही मुखाला घेतलं, तर तो भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला योग याग जप तप तपश्चर्या सायास करायची गरज नाही. काय तर फक्त भगवंताला शरण जा, भगवंताचं नाव घेऊन तुम्ही त्याला शरण जा. भगवंताला शरण कोण गेलं ऐका, सांगून जाईल. 5 वर्षाचा ध्रुव बाळ हा भगवंताला शरण गेला. उत्तानपद नावाचा राजा, लक्ष देऊन ऐका, उत्तानपद नावाचा राजा, त्याची पहिली पत्नी म्हणजे सुनीती आणि दुसरी पत्नी म्हणजे सुरुची. फरक काय आहे ऐका, सुनीती पत्नी म्हणजे उत्तानपद राजाची न आवडती पत्नी. काय, सुनीती पत्नी म्हणजे उत्तानपद राजाची न आवडती पत्नी आणि सुरुची पत्नी म्हणजे उत्तानपद राजाची आवडती पत्नी. लक्षात आलं. सुनीती माता ही उत्तानपद राजाजवळ राहत नव्हती, म्हणजे ती त्यांच्याच राज्यामध्ये राहायची, परंतु एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी ती राहायची. आणि सुरुची माता ही उत्तानपद राजाजवळ राहायची. उत्तानपद राजाजवळ राहायची. एक वेळ ध्रुव बाळ सभेमध्ये गेले, उत्तानपद नावाच्या राजाच्या मांडीवरती जाऊन बसले, म्हणजेच आपल्या बापाच्या मांडीवरती जाऊन बसले. परंतु त्यावेळेस सुरुची मातेने ध्रुव बाळाचा हात धरला आणि त्याला खाली ओढलं. त्याला खाली ओढलं आणि त्याला सांगितलं, काय रे, कोणाच्या मांडीवरती जाऊन बसला? तो म्हटला, माझ्या वडिलांच्या. परंतु त्यावेळेस सुरुची माता म्हणते, अरे तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवरती बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. काय म्हणतात, तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवरती बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. ध्रुव बाळ रडत रडत सुनीती मातेकडे गेले. सुनीती मातेकडे गेले. सुनीती मातेला सर्व सांगितलं, हे आई मी काय पाप केले ग. काय म्हणतात, हे आई मी काय पाप केलंय की मला माझ्या बापाच्या मांडीवरती सुद्धा बसता येत नाही. त्यावेळेस सुनीती माता म्हणते, अरे बाळा, पाप तू नाही तर पाप मी केलंय, कारण मी तुझ्या वडिलांची न आवडती पत्नी आहे, असं सुनीती माता म्हणते. आणि सुनीती माता म्हटल्याच्या नंतर सुनीती माता त्या ठिकाणी रडू लागते. ध्रुव बाळ सुद्धा रडतो. तर सुनीती माता ध्रुव बाळाला म्हणते, अरे बाळा, तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवरती बसायचं असेल तर तू त्या बापाच्या मांडीवरती नको बसू, तर या संपूर्ण जगाच्या बापाच्या मांडीवरती तू बस. अरे ज्याने हे विश्व निर्माण केलंय असा सत्ताधीश पांडुरंग परमात्मा, त्या भगवंताच्या मांडीवरती तू जाऊन बस. त्यावेळेस ध्रुव बाळ आईला म्हणतो, का गाई, तो भगवंत कुठं असतो ग? मला त्याच्या मांडीवरती बसायचे. तो कुठं असतो, तो मला कुठं भेटेल? त्यावेळेस सुनीती माता म्हणते, अरे बाळा, तो भगवान परमात्मा तुला जंगलामध्ये भेटेल. काय म्हणते, तुला जंगलामध्ये ती भेटेल. आणि मग लगेच ध्रुव बाळ रस्त्याने निघतो. कुठं? जंगलाकडे निघतो. त्याला आता भगवंताची भेट घ्यायची असते, त्याला भगवान परमात्म्याच्या मांडीवरती बसायचं असतं. तो लगेच जंगलाच्या दिशेने जात असतो. आणि जंगलाच्या दिशेने जात असताना तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे कोण? नारद महर्षी. त्या ठिकाणी नारद महर्षी आले आणि नारद महर्षी ध्रुव बाळाला थांबवतात. अरे बाळा थांब, कुठं चाललाय? तो म्हणतो, अहो माझ्या आईने सांगितलंय की भगवंताच्या मांडीवरती बस, आणि मी त्या भगवंताकडे चाललोय, असं म्हणतात. ध्रुव बाळ असं म्हणतात. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, तुझा भगवंत कुठे आहे? तो म्हणतो, माझ्या आईने सांगितलं जंगलामध्ये आहे. आणि तुम्ही कोण? तेच नारद मुनी म्हणतात, मी नारद मुनी. त्यावेळेस ध्रुव बाळ म्हणतो, हा माझी आई म्हणाली की तुला भगवंताला भेटायचं असेल तर नारद मुनीला सुद्धा भेट. ते नारद मुनी तुम्हीच का? तेच नारद मुनी म्हणतात, हा तो नारद मुनी मीच. नारद मुनी म्हणतात, तू आता जंगलामध्ये भगवंताला भेटण्यासाठी चाललाय खरंय, परंतु आई जंगलामध्ये सिंह वाघ असतील, ते तुला नाश्ता म्हणून खाऊन घेतो. काय म्हणतात? अरे जंगलामध्ये वाघ सिंह असतील आणि ते तुझा नाश्ता म्हणून तुला खाऊन घेतील, आणि तू कसा भगवंताला भेटणार आहे? त्यावेळेस ध्रुव बाळ म्हणतात,
अहो नारद महर्षी, असं काय बोलताय तुम्ही? माझी आई तर म्हणाली तू नारद मुनीकडे जा, नारद मुनी तुला सांगतील की भगवान परमात्मा कुठे, आणि तुम्ही तर मला अडवताय. त्यावेळेस नारद मुनींच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं आणि नारद मुनीने ध्रुव बाळाला एक मंत्र दिला, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. कोणता? ओम नमो भगवते वासुदेवाय असा 12 अक्षरी मंत्र त्या ठिकाणी ध्रुव बाळाला नारद मुनींनी दिला. आणि ध्रुव बाळ जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर ते एका झाडाखाली बसले आणि झाडाखाली बसल्याच्या नंतर त्यांनी भगवंताचं नामस्मरण म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र चालू केला. म्हणजे ते जपायला लागले आणि त्या ठिकाणी ते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ते भगवंताला शरण गेले. जगद्गुरु तुकोबराय तेच सांगतात की भगवंताचं नामस्मरण तुम्ही करा आणि भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर तुमचा उद्धार होईल. पुढे जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात? न लगती सायास जावे वनांतरा. तुम्हाला सायास करायची गरज नाही, तुम्ही फक्त नाम मुखाला घ्या, तो भगवान परमात्मा तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. कारण पाहायला गेलं तर सप्तयुगामध्ये भगवान परमात्मा ध्यानाने मिळायचा. काय? भगवंताचं ध्यान केलं की तो मिळायचा. पुढे त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा हा पूजेने मिळायचा. कशाने? त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा यज्ञ यागाने मिळायचा आणि द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा हा पूजेने मिळायचा. आणि आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. हा कलियुगामध्ये भगवान परमात्मा हा नामस्मरणामुळे मिळतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात कलियुगा माझे करावे, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. देईला भेटी, देईला भेटी, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. काय सांगतात? तर कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण देन भेटी. मी आता तुम्हाला सांगितलं सप्तयुगामध्ये भगवान परमात्मा हा ध्यानाने मिळायचा, त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा हा यज्ञ यागाने मिळायचा, द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा हा पूजेने मिळायचा आणि कलियुगामध्ये भगवान परमात्मा हा नामस्मरणामुळे मिळतो. काय? भगवान परमात्मा नामस्मरण केल्यामुळे मिळतो. आणि आजकाल जर पाहायला गेलं आपण नामस्मरण कसं करतो सांगू? कसं करतो? असंच एके ठिकाणी माझं कीर्तन होतं. कुठं होतं? लातूरला. कुठं होतं? आमच्या गावाकडं होतं. लातूरला माझं कीर्तन होतं. कीर्तन चालू होतं आणि पंचपदी झाली, प्रस्तावना झाली, परिहार झाला. जसं 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 कीर्तन रंगात यायचं तसं तसं एक म्हाताऱ्या आजी पुढं बसल्या होत्या. त्या तसं तसं रडायच्या. इतक्या त्या रडल्या, इतक्या लाल भुंद झाल्या. त्यांचे डोळे गालन बिला असे सुजले, टमाटेवरी सुजले, अशा त्या सुजल्या. मला वाटलं बाबा आता यांना लईच आपलं कीर्तन आवडायला लागलं म्हणून या रडत असताना असं मला वाटलं. मला असं वाटलं, मग मी काय केलं, कीर्तन त्यांच्याकडे पाहू पाहू मी जोर जोरात कीर्तन करायला लागले. म्हणजे मला प्रोत्साहन भेटायला लागलं. मला वाटलं आता कीर्तन आपलं लईच चांगलं चाललंय. मी त्यांच्याकडे पाहू 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 कीर्तन करायचे. कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याच्या नंतर आजी अशाच उठल्या निघाल्या घरी. मी असं स्टेजवरती होते. मी त्या आजीला पाहिलं जाताना. मग तिथल्या आयोजकांना सांगितलं की त्या आजीला बोलवा, कारण मला त्यांचं कारण विचारायचं होतं. त्या आयोजकांनी त्या आजीला माझ्याकडे बोलावलं. बोलावल्याच्या नंतर मी त्या आजीला विचारलं, का हो आजी, तुम्हाला कीर्तन खूपच आवडलेलं दिसतंय. त्या म्हटल्या, काय ताई? काय म्हणलं त्या? काय ताई? मी म्हटलं, अहो तुम्हाला कीर्तन माझं खूपच आवडलेलं दिसतंय. त्या म्हटल्या, हा आवडलं ना. हळूच. कसं? हा आवडलं ना. त्या असं म्हटल्या. मग मी म्हटलं, तुम्ही कीर्तनात लईच रडत होत्या.
त्या म्हटल्या का ते का सांगते थांबा. अहो काय झालं माहिती का, माझी शेळी आहे ना ती काल परवाच मेली. काय म्हणतात, अहो माझी शेळी आहे ना काल परवाच मेली. परंतु ऐका, ती शेळी मरताना असं तुमच्यासारखंच आरडायची. काय म्हणल्या, माझी शेळी मरत असताना तुमच्यासारखंच आरडायची. म्हणजे कीर्तनात जरी आपण बसलो तरी आपलं चित्त हे भगवंताकडे नसतं. सांगण्याचं तात्पर्य, आपण भगवंताचं नामस्मरण आपलं असं असतं. कसं, ओम नमोजी आद्याय. काय, ओम नमोजी आद्याय. इकडं झो झो रे बाळा झो, असं आपलं नामस्मरण असतं. परंतु ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, चित्त एकाग्र करून भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण करा, तो भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. ठाईचं बैस न लगती साया जावे वनांतरा. सर्वांनी टाळी वाजवा. लगती साया जावे वनांतरा. न 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 लगती साया जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण. सुखे तो घरा नारायण. नारायण न लगती साया जावे वनांतरा. 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 न लगती सायाचं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नामस्मरण करा. नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्हाला सायास करायची गरज नाही. तो भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरण करा, पण कसं करा, ठाईच बैसोनी करा. एक चित्त आवडी अनंत आळवावा. त्याला त्याच्या नावाने आळवा आणि चित्त एकाग्र करून तुम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करा. सध्या जर आपलं पाहायला गेलं, गणपती बाप्पा आले की 10 दिवस आपण त्यांची पूजा करतो. काय, गणपती बाप्पा आले की 10 दिवस आपण त्यांची पूजा करतो. नवरात्र आली, दसऱ्यापर्यंत 10 दिवस देवीची आपण पूजा करतो, तपश्चर्या करतो. असं केल्याने भगवंताची प्राप्ती होईल का? 4 दिवस ह्या देवाची, 4 दिवस त्या देवाचं, 4 दिवस ह्या देवाचं जमन का? तसं नाही. चित्त एकाग्र करून एका भगवंताचं नामस्मरण तुम्ही मन लावून, म्हणजे अगदी तन मन देऊन तुम्ही त्याचं नामस्मरण करा. हल्ली पाहायला गेलं, तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये नवरात्र साजरी करायची असेल तर माझी एक वाक्य तुम्ही लक्षात घ्या. ऐका, काय तुमची आई, काय तुमची आई, तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची बायको यांचा अगोदर आदर सन्मान करा. तुमच्या घरात वर्षभर नवरात्री साजरी झाली. सांगण्याचं तात्पर्य की स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होतो आणि आपण देवीची नवरात्र साजरी करतो. काय उपयोग आहे त्याचा? काही आहे का उपयोग? नाही. अगोदर स्त्रीचा आदर सन्मान करा, मग तुमच्या घरात आपोआप नवरात्री साजरी झाल्यासारखं होईल. जर तुम्हाला नवरात्र साजरी करायची असेल ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं तुम्ही अधीन जीवन जगा. तुमच्या घरात वर्षभर नवरात्री साजरी होईल. प्रत्येक स्त्रीला माझं आव्हान आहे, आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार तुम्ही करा. काय, आपल्या मुलांवरती तुम्ही योग्य ते संस्कार करा. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 5 वर्षाचे. काय, छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 5 वर्षाचे आहेत. गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी आई साहेब जिजाऊला विचारला, आई साहेब तमाशाचा तंबू म्हणजे काय? आई साहेबांनी सांगितलं, बाळराजे, अहो बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय. काय, बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय
पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचा. शिवराय घडले दादा. काय एका वाक्यात शिवराय घडले. असे संस्कार आपल्या मुलांवरती करा. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज काय कोण म्हणताय आमच्या राजाचा वैर मुसलमानासोबत होतं. अरे कोण म्हणताय आमच्या राजाचं वैर हे मुसलमानासोबत होतं. कोण म्हणताय आमच्या वारकरी संप्रदायाचा वैर मुसलमानासोबत आहे. अरे कोण म्हणताय आमच्या हिंदू धर्माचा वैर मुसलमानासोबत. ऐका ना, आमच्या वारकरी संप्रदायाचं वैर मुसलमानासोबत आहे ना, आमच्या छत्रपती शिवाजी राजांचा वैर मुसलमानासोबत आहे ना, आमच्या हिंदू धर्माचा वैर मुसलमानासोबत आहे. ऐका, मनुष्य हा जातीपातीनं श्रेष्ठ होत नाही पण त्याच्या कर्माने श्रेष्ठ. छत्रपती शिवाजी राजांचं एक सुद्धा मंदिर नाहीये या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये. छत्रपती शिवाजी राजांचं एक सुद्धा मंदिर नाहीये. ऐका, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये, या कलियुगामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला देवतेचा विसर पडत असेल, परंतु तीच तरुण मुलं छत्रपती शिवाजी राजांची जयंती आली की विजेचा संचार होईल अशी जयंती साजरी करतात. कारण त्यांना माहिती आहे, अरे जरी आमच्या राजाचं मंदिर हे हिंदुस्थानामध्ये नसलं, आमच्या राजाचं मंदिर भारतामध्ये नसलं, या महाराष्ट्रामध्ये नसलं, तरी आमच्या राजाचं मंदिर हे प्रत्येकाच्या, तुमच्या आमच्या मनामनात, त्याने त्याच्या जगण्यानं, त्यानं त्याच्या कर्तृत्वानं तुमच्या आमच्या मनामनात मंदिर कोरलं. तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजीराज. एवढं जगणं सुंदर आहे. ऐका, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. काय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. छत्रपती शिवाजी राजांशिवाय पर्याय नाही, सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीत. ऐका, प्रत्येक तरुणाला माझं आव्हान आहे, माझ्या कीर्तनामध्ये बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझं आव्हान आहे. दादा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, माळ अशी माळ घाला. 50 फुटावरून दिसली पाहिजे अशी माळ तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घाला. छत्रपती शिवाजी राजे एकदा जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला गेले. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला गेले आणि त्यांची गरीब परिस्थिती पाहून त्यांना त्यांची फार दया आली. मग त्यांनी काय केलं तर त्यांच्यासाठी मोहरा पाठवल्या. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी त्या मोहऱ्याचा स्वीकार न करता गोड असं उत्तर दिलं. काय सोने रुपये महामृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजा, अहो राजा, आमची एकच अपेक्षा आहे, आमची एकच इच्छा आहे की तुम्ही माळकरी व्हावं. राजा काय म्हणतात, राजा तुम्ही सुद्धा माळकरी व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यावेळेस तुमच्या आमच्या मनातल्या छत्रपती शिवाजी राजानं जगद्गुरु तुकोबारायांचं शनिवार वाड्यामध्ये कीर्तन ठेवलं. कीर्तन ठेवल्याच्या नंतर तुमच्या आमच्या मनातला शिवाजी बाबा, अहो तुमच्या आमच्या हृदयातला शिवाजी राजा तुमच्या आमच्या मध्ये ताडपत्रीवर कीर्तनासाठी बसला. सिंहासन वजा केलं. काय केलं? सिंहासन वजा केलं आणि ताडपत्रीवर कीर्तन ऐकण्यासाठी बसला. हे टाळ, हे पकवास, हे कीर्तन, हे भजन ज्याच्यामुळे कान्या कोपऱ्यात, वाड्या वस्तीत, खेड्या पाड्यात वाजतंय ते केवळ म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. विजेचा संचार होईल अशा जय घोषणेत प्रत्येकाने जय म्हणायचंय. काय प्रत्येकाने जय म्हणायचंय? परत एकदा सांगते, प्रत्येकाने जय म्हणायचंय. ऐका, महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न, श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टवधान वेष्टित, न्यायलंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. वा, प्रत्येकाने आपापल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. विठ्ठल
राजे जर परत जन्माला आले, म्हणजे प्रत्येक जण मावळा असं म्हणतो की राजा पुन्हा जन्माला या. काय म्हणतो? राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. परंतु ऐका, राजाला पुन्हा जन्माला या म्हणत बसण्यापेक्षा स्वतः त्यांचे विचार घेऊन जीवन जगा. राजाला तुम्ही असं म्हणा की राजा, दुसऱ्याची स्त्री, दुसऱ्याची बहीण ही आम्हाला आमची बहीण दिसली पाहिजे. काय? दुसऱ्याची बहीण ही आम्हाला आमची बहीण दिसली पाहिजे. राजा आम्हाला कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये आम्हाला देवतेचा विसर पडतोय राजा. परंतु राजा, आम्ही या वैभवशालीच्या दुनियामध्ये हुरळून जाऊ देऊ नका राजा. सध्या पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेऊन जे राजकारण करतात ना राजा, त्यांचा सत्यानाश झाला पाहिजे राजा. ऐका, काय करतात? छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतात, राजकारण करतात, परंतु त्यांच्या विचाराने नाही, यांच्या विचाराने राजकारण चालू असतं. परंतु अशाचा सत्यानाश झाला पाहिजे राजा, त्यांचं वाटोळं झालं पाहिजे. ऐका, जर माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं आयुष्य हे शतका पार असतं तर आज या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये प्रत्येक गोरगरिबाच्या घराला सोन्याचं दार असतं. ऐका, एवढं जगणं सुंदर माझ्या राजाचं होतं. राजकारणातल्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे दादा, छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करताय ना ते व्यवस्थित करा. काय? तुम्ही जे राजकारण करताय ना ते व्यवस्थित करा. पण इथं असं चाललंय की आपला नेता हा बलात्कारी असेल तरी सुद्धा झाकून ठेवलं जातं. काय? आपला नेता हा बलात्कारी असेल तरी सुद्धा झाकून ठेवलं जातं. परंतु दुसऱ्याचा नेता जर सज्जन असेल तर त्याला तुरुंगात टाकण्यात येतं. ऐका, परंतु अशांचा सत्यानाश झाला पाहिजे. काय? अशांचा सत्यानाश झाला पाहिजे. तरुण पोरांनी माझं एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही शिकलेले आहात. काय? तुम्ही शिकलेले आहात, मग काय करा? तुम्ही आता राजकारणामध्ये प्रवेश करा. चांगल्या पोरांनी राजकारणामध्ये या. राजकारणाची सूत्र आपल्या हातामध्ये घ्या. जिल्हा परिषद लढा, पंचायत समिती लढा, विधानसभा लढा, आमदार व्हा, खासदार व्हा. चांगल्या पोरांनी राजकारणामध्ये प्रवेश करा आणि राजकारणामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्या गावचा विकास करा. आपल्या गावचा विकास करा. स्वतः स्वराज्य निर्माण करा. स्वतः स्वराज्य सांभाळा. प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार. ऐका, छत्रपती शिवाजी राजांच्या नावामध्येच एवढी ताकद होती. काय? शिवाजी राजा यांच्या नावामध्येच एवढी ताकद होती. किती होती सांगू न जाईल. एक मुलगी, रात्री 12ची वेळ आहे. कितीची? रात्री 12ची वेळ आहे. त्या मुलीचे आई वडील हे कामासाठी बाहेर गेले होते, लांब गेले होते, त्यांना यायला थोडासा उशीर झाला. रात्री 12ची वेळ आहे, पोरगी दारामध्ये उभी आहे, आई वडिलांची वाट पाहते. काय करते? आई वडिलांची वाट पाहते. माझे वडील आता येतील, माझी आई आता येईल, वाट बघता येते. परंतु ऐका, ती दारामध्ये उभी होती त्यावेळेस तिकडून 4-5 गुंडांची टोळी आली. त्या नराधमांनी तिला पाहिलं, हिने त्यांना पाहिलं, यांची नजरानजर झाली. नजरानजर झाल्याच्या नंतर त्या मुलीला कळालं की बाबा हे आता आपल्याकडे वाईट नजरेने पाहत आहेत. त्या मुलीने काय केलं? कड्या कुलपा लावल्या, सैरा वैरा करत धावू लागली. वाटेने भेटत त्याला म्हणायची, दादा माझी मदत करा, दादा माझी मदत करा, माझ्या पाठीमागे गुंड लागलीत. वाटेत भेटेल त्याला आरडत ओरडत चालली होती. परंतु ऐका, कुणी सुद्धा तिची मदत केली नाही. रस्त्याने पळती जाती ती, परंतु कुणी सुद्धा तिची मदत केली नाही. चौकामध्ये गेली, पळत 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 चौकामध्ये गेली. चौकामध्ये गेल्याच्या नंतर उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, उजवीकडे डावीकडे पाहिल्याच्या नंतर समोर पाहिलं, पाठीमागे पाहिलं. समोर पाहिल्याच्या नंतर तिला एक खिडकी दिसली. खिडकीमधून मंद प्रकाश बाहेर येत होता. ऐका, खिडकीमधून मंद प्रकाश बाहेर येत होता. त्या मुलीला कुठेतरी आशेची किरण दिसली. खिडकी जवळ
गेली. खिडकी जवळ गेल्याच्या नंतर खिडकीमध्ये आत डोकावून पाहिलं तर आत तिला एक 30 वर्षाचा नवतरुण दिसला. किती वर्षाचा? किती वर्षाचा? 30 वर्षाचा नवतरुण तिला त्या ठिकाणी दिसला. मुलीने दारावरती थाप टाकली. दारावरती थाप टाकल्याच्या नंतर 30 वर्षाचा तरुण घराबाहेर आला. घराबाहेर आला. मुलीला विचारलं, का ग ताई काय झालं? मुलगी म्हणाली, अरे दादा माझ्या पाठीमागं गुंड लागली. काय? माझ्या पाठीमागं 4-5 गुंड लागली आणि काही झालं तरी इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे, जीवाचं रक्षण झालं पाहिजे. काही झालं तरी चालेल, दादा आजच्या दिवसासाठी मला तुझ्या घरामध्ये जागा दे. त्या मुलाने एका शब्दात सांगितलं, ताई आत ये. मुलगी आत आली. लक्ष देऊन ऐका. काय? मुलगी आतमध्ये आली. आतमध्ये आल्याच्या नंतर त्या दादाने दरवाजा लावला. दरवाजा लावल्याच्या नंतर त्या मुलीला अंथरून दिलं, पांघरून दिलं, झोपण्यासाठी जागा दिली. मुलगी झोपली. मुलगी झोपल्याच्या नंतर तो मुलगा त्या ठिकाणी सोफ्यावरती बसला. आणि सोफ्यावरती बसल्याच्या नंतर त्याला एक प्रश्न निर्माण झाला की अरे तिच्या पाठीमागे 4-5 गुंड लागली होती. काय? तिच्या पाठीमागे 4-5 गुंड लागली होती आणि तिने माझाच दरवाजा का वाजवला? कारण मी सुद्धा एक नवतरुण आहे. मी सुद्धा 30 वर्षाचा नवतरुण आहे. आज जर माझ्या मनामध्ये काही आलं तर मी सुद्धा त्या मुलीला हात लावू शकतो, परंतु त्या मुलीने माझ्याच घरामध्ये कसं काय प्रवेश केला? प्रश्न निर्माण झाला. मुलाला झोप येत नाही. मुलगा रात्रभर त्या ठिकाणी सोफ्यावरती बसून राहिला आणि त्या मुलाने विचार केला की या प्रश्नाचं उत्तर आपण तिलाच सकाळी विचारू. असा त्याने विचार केला. सकाळ झाली. सकाळचे 6 वाजले. मुलगी झोपेतून उठली. झोपेतून उठल्याच्या नंतर त्या मुलाने त्या मुलीला विचारलं, का ग रात्री तुझ्या मागे 4-5 गुंडे लागली म्हणून तू माझ्या घरी झोपण्यासाठी आली. माझ्या घरती मुक्कामाला आली. तू माझ्या दरवाजावरती थाप टाकली. परंतु ऐक, मी सुद्धा एक नवतरुण आहे. मी सुद्धा 30 वर्षाचा एक नवतरुण आहे. आज जर माझ्या मनामध्ये काही आला असतं तर मी सुद्धा तुला हात लावू शकलो असतो, परंतु तू हा विचार न करता माझ्या दरवाजाला वरती थापच कस काय टाकली? त्यावेळेस ती मुलगी म्हणते, अरे दादा काय म्हणते ऐका. ती मुलगी म्हणते, दादा मी रात्री 12ची वेळ होती. माझे आई वडील कामाला गेले होते आणि मी दरवाजामध्ये त्यांची वाट पाहत थांबले होते आणि वाट पाहत थांबल्याच्या नंतर 4-5 गुंड आली. त्या 4-5 गुंडांनी मला पाहिलं. मी त्यांच्याकडे पाहिलं. मला कळालं की बाबा हे आपल्याकडे वाईट नजरेने पाहत आहे. हे मला कळाल्याच्या नंतर मी कुलपा कोंडा लावल्या. सैरा वैरा करत धावू लागले. चौकामध्ये आले. चौकामध्ये आल्याच्या नंतर उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, मागं पाहिलं, पुढं पाहिल्याच्या नंतर मला एक खिडकी दिसली. खिडकी म्हणजे तुझ्या घराची खिडकी होती. खिडकीमधून मंद प्रकाश बाहेर येत होता आणि मी त्या खिडकी जवळ आले आणि त्या मंद प्रकाशामधून आत डोकावून पाहिलं तर ऐका, मला आत तुझ्या घरामध्ये भिंतीवरती छत्रपती शिवाजी राजांचा फोटो दिसला. काय? मला तुझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा फोटो दिसला. मला माहिती ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे विराजमान आहेत ना तिथं स्त्रीवरती अन्याय अत्याचार हा होऊच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्या घराचा दरवाजा वाजवला. आणि नंतर त्या मुलाने त्या मुलीला तिच्या घरी सुखरूप नेऊन पोहोचवलं. सांगण्याचं तात्पर्य, आपल्या घरामध्ये जी स्त्री आहे ना, दुसऱ्याची जरी बहीण असली तर आपल्याला आपली बहीण दिसली पाहिजे. काय? दुसऱ्याची जरी बहीण असली तरी आपली बहीण आपल्याला दिसली पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांच्या विचारानं तुम्ही आधीन जीवन जगले ना दादा, तर स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होणारच नाही. सध्या पाहायला गेलं या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असं एक सुद्धा वर्तमानपत्र नाहीये की त्या वर्तमानपत्रामध्ये स्त्रीच्या बलात्काराची बातमी नाहीये. बरोबर आहे? असं एक सुद्धा वर्तमानपत्र तुम्हाला पाहायला भेटणार नाही की त्या वर्तमानपत्रामध्ये स्त्रीच्या बलात्काराची बातमी नाहीये. परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबवायचं असेल तर प्रत्येक मातेला, प्रत्येक माझ्या बहिणीला, प्रत्येक माझ्या आईला माझी एक कळकळीची विनंती आहे की ताई, तू तुझ्या मुलावरती योग्य ते संस्कार कर. काय?
तू तुझ्या मुलांवरती योग्य ते संस्कार कर. तू जर तुझ्या मुलांवरती योग्य ते संस्कार केले तर आज आपल्याला हे पाहायला भेटणारच नाही. असो, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एकदा भजन घ्यावं लागेल. परंतु त्याआधी मी तुमचा एक 4-5 मिनिट वेळ घेईन, ऐका. कारण जगद्गुरु तुकोबराय आपल्याला काय सांगतात, भगवंताचं नामस्मरण करा. का? कारण आपल्याला जर वाटत असेल की आपला उद्धार व्हावा तर तुम्ही त्याचं नामस्मरण करा. परंतु ऐका, त्या भगवंताचे आपल्यावरती खूप उपकार आहेत, त्याचे आपल्यावरती खूप उपकार आहेत. मग आपण त्याचं भजन करणं, नामस्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. भगवंताचं नामस्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण त्याचे आपल्यावरती खूप उपकार आहेत. किती उपकार आहेत थोडक्यात सांगून जाईन. 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला. काय? 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. काय सांगितलं? बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. त्या बाबांच्या मुलांना सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांचं हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 12-13 लाख रुपये खर्च होईल. मुलांनी सांगितलं, डॉक्टर साहेब काय खर्च यायचा ते येऊ द्या, काय पैसे लागायचे ते लागू द्या, परंतु आमच्या वडिलांचं ऑपरेशन हे झालंच पाहिजे असं मुलांनी सांगितलं. डॉक्टर साहेबांनी बाबांना 2-3 दिवसांनी तारीख दिली, ऑपरेशनसाठी या. डॉक्टर साहेब परत 2-3 दिवसांनी ऑपरेशनसाठी आले. त्या ठिकाणी ते बाबा ऑपरेशनसाठी आले आणि ऑपरेशनसाठी आल्याच्या नंतर बाबांना त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. बाबांना त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्याच्या नंतर 4 तास बाबांचं ऑपरेशन चाललं. किती तास? मगापासून मी एकटीच बोलते, तुम्ही थोडंसं बोला. किती तास? वा, 4 तास बाबांचं ऑपरेशन चाललं. ऐका, 4 तास बाबांचं हृदय त्यांच्या शरीराच्या बाहेर काढून ठेवण्यात आलं होतं. किती तास? 4 तास. ऐका, बाबांचं ऑपरेशन झालं. बाबा बेशुद्ध होते. काही वेळानंतर बाबा शुद्धीवरती आले आणि शुद्धीवरती आल्याच्या नंतर डॉक्टर साहेब बाबांच्या जवळ गेले. डॉक्टर साहेब बाबांच्या जवळ गेले. बाबांच्या जवळ गेल्याच्या नंतर बाबांनी डॉक्टर साहेबांना विचारलं, का हो डॉक्टर साहेब, माझं तुम्ही या ठिकाणी ऑपरेशन केलं? त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणतात, हा केलं. ते म्हणतात, तुम्ही माझं ऑपरेशन केलं, मग माझ्या ऑपरेशनसाठी किती खर्च आला? तर डॉक्टर साहेब म्हणतात, अहो बाबा तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, कारण तुमचे मुलं म्हटलेत की आम्ही ऑपरेशनचे पैसे देऊ. पण बाबा म्हणतात, मी पैसे द्यायचं बोलत नाही, मी फक्त विचारतोय की किती खर्च आला. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणतात की बाबा 13 लाख रुपये बिल झालं. काय? 13 लाख रुपये तुमच्या ऑपरेशनचा खर्च आला आहे. असं सांगितल्याच्या नंतर बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबा रडू लागले. डॉक्टर साहेबाला वाईट वाटलं, अरे 80 वर्षाचा म्हातारा माणूस आपल्या दवाखान्यामध्ये रडतोय, काहीतरी आपण बिल कमी केलं पाहिजे. मग काय केलं? डॉक्टर साहेबांनी 2 लाख रुपये बिल कमी केलं. त्यांना सांगितलं, जाऊ द्या बाबा, रडताय कशाला, तुम्ही मला 11 लाख रुपयेच द्या, पण रडू नका. डॉक्टर साहेब म्हणतात, अहो तुम्ही 11 लाखच रुपये द्या, परंतु रडू नका. परंतु बाबा म्हणतात, अहो डॉक्टर साहेब तुम्ही 14 काय 16 लाख रुपये घ्या. मग त्या डॉक्टर साहेब म्हणतात, बाबा तुम्ही तर म्हणताय 16 लाख रुपये घ्या, मग तुम्ही रडताय का? त्यावेळेस बाबा म्हणतात की डॉक्टर साहेब, अहो डॉक्टर साहेब तुम्ही 4 तास माझं हृदय सांभाळलं. काय म्हणतात? तुम्ही 4 तास माझं हृदय सांभाळलं तर तुम्ही 13 लाख रुपये बिल केले. परंतु गेले 80 वर्ष झाला माझा भगवान परमात्मा माझा हा देह सांभाळतोय, परंतु त्याने मला आणखी बिलाची लिस्ट पाठवली नाही. सांगण्याचं तात्पर्य, भगवंत हा आपला देह सांभाळतोय. कालच्या महाराजांनी सुद्धा सांगितलं की भगवंताने आपल्याला दात फुकट दिलेली आहेत आणि तीच दात आपल्याला परत बसवायची म्हणलेस किती खर्च येतो? कालच्या कीर्तनकारांनी परत सांगितलेलं आहे. मग त्या भगवंताचे आपल्यावरती खूप उपकार आहेत, मग त्यांचं नामस्मरण करणं, भजन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने, मागचे पुढचे आजूबाजूचे सगळे, ज्यांना ज्यांना मी दिसते आणि जे जे मला दिसतंय, अशा प्रत्येकाने हातवरती करायचे.
विठोबा रखुमाई 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 जय जय हरि जय सर्वांनी भजन करायचे. हरि जय हरि जय 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 जय विठोबा रखुमाई 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 टाळी वाजवा सर्वांनी टाळी 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 नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. या ठिकाणी आपण 3 चरणाचा भावार्थ पाहिला आहे. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. काय सांगतात? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. भगवंताच्या नावाने म्हणजे रामकृष्ण हरी या मंत्र जपाने आपण भगवान परमात्म्याला आळवलं पाहिजे. म्हणजे सर्व काळ तुम्ही हा मंत्र जपा असे या ठिकाणी सांगतात. विठ्ठल 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 या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात? काय सांगतात? भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा, भगवान परमात्म्याला उद्धारपणे उद्धार जा. काय? भगवंताचं नामस्मरण करून तुम्ही त्याला शरण जा. कारण आपला जन्म हा कलियुगामध्ये झाला आहे. कशामध्ये? कलियुगामध्ये आपला जन्म झाला आहे. कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर अगोदर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आणि तसं पाहायला गेलं तर जर भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला अगोदर संतांची संगत करावी लागेल. कारण ऐका, एखाद्या आमदाराला एखाद्या खासदाराला आपल्याला त्यांची भेट घ्यायची असेल तर अगोदर त्यांना आपल्याला त्यांच्या पियेची भेट घ्यावी लागते. काय? आपल्याला त्यांच्या पियेची भेट घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आपल्याला जर वाटत असेल भगवान परमात्म्याला आपल्याला त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर त्यांच्या पियेची भेट घ्यावी लागेल. म्हणजेच संतांची भेट घ्यावी लागेल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांच्या संगतीमध्ये जा. एका ठिकाणी प्रमाण आहे, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारिक संगत संतन की करले जन्म का साधक कछु करले संगत संतन की करले साधक कछु करले संगत संतन की करले जन्म का साधक कछु करले संगत संतन की करले जन्म का करले उत्तम नर देह कायो प्राणी
तुम्हाला वाटत असेल भगवंताची प्राप्ती व्हावी, तो भगवान परमात्मा आपल्याला भेटावा, तर आपल्याला अगोदर त्याच्या पियेची वेळ घ्यावी लागेल, म्हणजेच संतांची संगत करावी लागेल. परंतु आजकाल आपली संगत कशाची असते, कोणाची असते सांगू सांगू का सांगू बरं सांगते. ऐका, आपली संगती कोणाची असते. शाळेमध्ये पाहायला गेलं 16 वर्षाचा तरुण मुलगा सुद्धा आजकाल गायछाप खातोय. काय 16 वर्षाचा मुलगा सुद्धा आजकाल गायछाप खातोय. तशा मुलांची संगती आपले मुलं सुद्धा करतात. लक्षात येते ना मी काय म्हणते ते. आजकाल 16 वर्षाचा मुलगा व्यसन करतोय आणि तसल्या मुलाच्या संगतीमध्ये आपल्या घरातली मुलं असतात. अशी संगत आजकालची. फक्त मुलांचं सांगत नाही, ज्यांना 2-2 लेकरं आहेत त्यांची लेकरं लग्नाला आलीत ते बाप सुद्धा व्यसन करतात. ते सुद्धा रात्रभर पार्टीमध्ये असतात, रात्रभर पिऊन फुल. असल्या संगती आपल्या आहेत. परंतु संगत कोणाची करा, अहो संतांची संगत करा. संतांची संगत केली तर भगवान परमात्मा सुद्धा तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्याने तुमच्या जन्माजन्मातलं पाप हे नाहीच होईल. तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुम्हाला सायास जप तप करायची गरज नाही, तर भगवान परमात्मा तुमच्या घरी आपोआप येईल. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवंताचं नामस्मरण कसं करा. ठाईचं बैसोनी करा, एक चित्त आवडी अनंत आळवावा. चित्त एकाग्र करून भगवंताचं नामस्मरण करा. चित्त एकाग्र करून भगवंताचं नामस्मरण करा. त्याला रामकृष्ण हरी या मंत्राने आळवा. हा रामकृष्ण हरी जो मंत्र आहे तो सर्व काळ जपा. पुढे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आराध्य देवतेची म्हणजेच पांडुरंग परमात्म्याची विठ्ठलाची आण घेऊन सांगतात की भगवंताचं नामस्मरण तुम्ही जर केलं तर तुमच्या जन्माजन्मातले पाप हे नाहीच होतात. अभंगाचं 5वं चरण. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी. शहाणा तुम्हारी जावे बलात्कारा, नलकी सयाचा, जावे बलात्कारा, नलकी सयाचा. शहाणा तो धनी घेतो येते. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय तेच सांगतात. काय सर्वात सोपं असणारं नाम तुम्ही मुखाला घ्या, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असो, कार्यक्रमाची नियोजित वेळ ही आपली या ठिकाणी काय
राहिलेली संपलेली आहे. काय कार्यक्रमाची नियोजित वेळ आपली या ठिकाणी संपलेली आहे. कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यापूर्वी सांगायचं झालं तर तृतीय तपपूर्ती सोहळा म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह नवरात्र महोत्सव श्री संतोषी माता यांच्या कृपेने तसंच गोपालदासजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने जो काही अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे त्या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली होती आणि मी माझ्या प्रामाणिकपणेने ती सेवा या ठिकाणी मला ज्या प्रमाणे जमेल त्याप्रमाणे मी केलेली आहे. मग अथवा आता या ठिकाणी कोणाला आवडली असेल आणि कोणाला आवडली नसेल तो तुमचा प्रश्न आहे, तो माझा नाही. मला जसं जमेल तसं मी या ठिकाणी माझी सेवा प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी उत्कृष्ट असं नियोजन आहे. महाराज आम्ही काल ज्या वेळेस या ठिकाणी आलो आणि या धर्ममंडपामध्ये ज्या वेळेस आम्ही आलो तेव्हा आम्हाला सुद्धा एवढा आनंद झाला, हे नियोजन पाहून एवढा आनंद झाला की त्यावेळेसच कळलं की हा सप्ताह म्हणजे आता बघायचं काम नाही असं आम्हाला ज्यावेळेस फक्त धर्ममंडप पाहिला त्यावेळेसच आम्हाला वाटलं. कारण इतकं उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे. तसंच पाहायला गेलं तर या ठिकाणी आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील 120 मुली आमच्या संस्थेमध्ये आहेत. त्यापैकी जवळजवळ 80 मुली या ठिकाणी उपस्थित असतील. आणि या ठिकाणी जेवढ्यांनी मला सहकार्य केलं म्हणजेच टाळ वाजवून पावल्या खेळून माझ्या गुरु भगिनींनी या ठिकाणी मला साथ केली, सर्वप्रथम त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. तसंच महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव आहे अशा गान कोकिळा, उत्कृष्ट अशा गायनाचार्य, हरिभक्त परायण श्वेता दिदी महाराज बडे, तशाच गान कोकिळा उत्कृष्ट ज्यांचा आवाज आहे अशा असणारे हरिभक्त परायण दीपालीताई गाडे, तसंच इकडं दीपालीताई कारके, पूर्वा दिदी गायकवाड या चौघींच्या चरणी नतमस्तक होते. तसंच तबला विशारद माझी गुरु बहीण म्हणजेच दिशा दिदी मोरे महाराज, त्यांचं सुद्धा खूप उत्कृष्ट असं वादन आहे, त्यांच्या चरणी सुद्धा एकदा नतमस्तक होते. तसंच इकडं हार्मोनियमवाले दादा त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. आणि राहिले म्हणजे आमचे महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात, खेड्यापाड्यात, वाड्या वस्तीत ज्यांचं नाव आहे महाराज, मृदंगावरती थाप जरी टाकली तरी अंगाला काटा येतो असं ज्यांचं वादन आहे ना, असे असणारे माऊली महाराज खोटे, आडनाव खोटे, परंतु वादन अतिशय खरंय, वादन खूप खरंय असे असणारे माऊली महाराज खोटे, त्यांनी मला अगदी जीव तोडून या ठिकाणी साथ केली. त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. यूट्यूब चॅनलवाले दादा म्हणजे ते आमचे गुरुभाऊच, खोटे महाराज यांचं संगीत कला प्रेमी यूट्यूब चॅनल, सर्वांनी कीर्तन जरी ऐकलं असेल तरी घरी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कीर्तनाला लाईक करायला विसरू नका. यूट्यूब शूटिंगवाले खोटे महाराज, तुम्ही आमचं कीर्तन टाका, व्यवस्थित टाका, तुमच्या चरणी सुद्धा एकदा नतमस्तक होते. आणि राहिले म्हणजे साऊंड सिस्टीमवाले काका, ऐका, माझा आवाज काही एवढा मोठा नाही परंतु काही क्वालिटीने तुमच्यापर्यंत पोहोचवला असे असणारे साऊंड सिस्टीमवाले दादा, त्यांचं नाव काय मला परिचय नाही परंतु त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणावं तशा टाळ्या आल्याच नाही, अतिशय जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. असो
कीर्तनाची नियोजित वेळ ही संपलेली आहे, परंतु ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली असे असणारे माझे गुरुवर्य म्हणजेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग महामेरू हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच अनिताताई महाराज सुद्रिक पाटील आमच्या माई व बाबांसाठी सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. जोरदार. वा. असो या ठिकाणी तसेच आमचे नातेवाईक सुद्धा आलेले आहेत, म्हणजेच माझे दाजी या ठिकाणी आले आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप लांबून आल्याबद्दल त्यांना सुद्धा त्यांचे आभारी आहे. तसंच त्यांचे मित्र सुद्धा त्यांच्यासोबत आले आहेत, त्यांचे सुद्धा मी आभारी आहे. असो ज्यांचे नावं घेतले ते देव आणि ज्यांचे नाही घेतले ते महादेव. ज्ञानेश्वर माऊली.